रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अमेरिकेचा प्रस्ताव मान्य करत युद्धबंदीला तयारी दर्शवली. मात्र यावेळी त्यांच्या एका विधानानं साऱ्या जगाचं, विशेषतः भारताचं लक्ष वेधलं गेलं. या युद्धबंदीसाठी ट्रम्प जोरदार प्रयत्न करतायत, त्यामुळे पुतीन यांनी ट्रम्प यांचे आभार मानलेत. त्याचवेळी जुना मित्र भारतालाही ते विसरले नाहीत. काय नेमकं म्हणालेत पुतीन, पाहूया. सत्तेत येताच रशिया युक्रेन युद्ध थांबवू असं अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा म्हटलं आणि खरंच वाटाघाटींना सुरुवातही झाली. सुरुवातीला झेलेन्स्कींबरोबर बोलणी फिसकटल्यानंतर आता युद्धबंदी दृष्टीपथात येते, कारण युक्रेननंतर रशियानंही अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केल्याचं म्हटलंय. त्याचवेळी त्यांनी या युद्धबंदीसाठी ट्रम्प यांनी घेतलेला पुढाकार आणि ते ज्या बारकाईनं युद्धबंदीकडे पाहत आहेत, या साऱ्याचं पुतीन यांनी कौतुक केलं. शिवाय त्यांचे आभारही मानले. मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो. त्यांनी युक्रेनसह वाटाघाटींमध्ये सतर्कतेनं लक्ष घातलंय. खरं तर या वाटाघाटी सुरू होण्याआधीपासूनच पुतीन ट्रम्प यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली होती. कधी काळी शत्रू राष्ट्र असलेली ही दोन्ही राष्ट्र जवळ येत असल्याचं चित्र दिसू लागलं आणि युरोपच्या मनात धडकी भरली. मात्र काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी रशियाला निर्वाणीचा इशारा दिला, हल्ले थांबवण्यास सांगितलं, तसंच निर्बंध लादण्याची धमकीही दिली. त्यानंतर रशियाचं बोलणंही बदललं. हा नवा मित्र जवळ येत असतानाच रशिया आपल्या जुन्या मित्राला अर्थात भारताला विसरला नाही, हे विशेष. पुतीन यांनी या युद्धबंदीच्या प्रयत्नांसाठी आग्रही असणाऱ्या सर्व राष्ट्रांचेही आभार मानले. यात त्यांनी चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स राष्ट्रांचेही आभार मानले. चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांनी हे युद्ध थांबावं म्हणून एक उदात्त धोरण अवलंबलं. त्यासाठी या राष्ट्रांच्या प्रमुखांचेही आभार मानतो. थोडक्यात या युद्धबंदीच्या वाटाघाटींमध्ये युरोपीय देशांच्या संघटनांविरोधात ब्रिक्स या आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देशांच्या संघटनेचं महत्त्वही पुतीन यांनी अधोरेखित केलं. त्यांना असलेल्या पाठिंब्याची, सहानुभूतीची आठवणही करून दिली. हे करताना ते भारताला विसरले नाही. युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यानंतर युरोपीय संघासह अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंध लादले आणि रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रशियाची मित्र राष्ट्र असलेली चीन आणि भारत या दोघांनीही रशियाकडून कच्चं तेल खरेदी केलं आणि रशियाला आर्थिक बळ मिळालं. यावरून भारतावर युरोपीय संघानं जोरदार टीकाही केली. त्याचवेळी भारतानं मात्र आपली भूमिका स्पष्ट करत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. युद्धापूर्वी भारत रशियाकडून केवळ 1% तेल खरेदी करत होता. युद्धादरम्यान हेच प्रमाण थेट 40% पोहोचलं. तर भारत, चीन या दोन राष्ट्रांनी रशियाकडून सुमारे 80% तेल खरेदी केलं. बघा, भारताची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत क्रिस्टल क्लिअर आहे. भारत हा रशियाच्या पक्षामध्ये नाही, भारत हा युक्रेनच्याही पक्षामध्ये नाही. भारत हा शांततेच्या पक्षामध्ये आहे. भारत युद्धबंदीच्या पक्षामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान असे आहेत की ज्यांनी व्लादिमीर पुतीनला जपानच्या टोकियोमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान स्पष्टपणे तोंडावर सांगितलेलं होतं की आजचं युग हे युद्धाचं युग नाहीये, हे शांततेचं, चर्चेचं युग आहे. आणि G20च्या एका जाहीरनाम्यामध्ये देखील या मोदींच्या वक्तव्याचा समावेश केला गेला होता. तर भारत रशिया हे संबंध जुनेच आहेत. स्वातंत्र्यानंतर शीतयुद्धाच्या काळात भारतानं तटस्थ भूमिका स्वीकारली. रशियाचे स्टॅलिन आणि भारताचे नेहरू यांची मैत्री जगजाहीर होती. स्वातंत्र्यानंतर भारताच्या आर्थिक जडणघडणीत रशियानं मोठा हातभार लावलाय. त्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांचेही सौहार्दाचे संबंध राहिले. आजही रशिया भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. भारत रशियाकडून 45% शस्त्र आयात करतो. दोन्ही देशांमध्ये नियमित द्विपक्षीय बैठका होतात. रशिया भारतातील तेल, वायू, पेट्रोकेमिकल्स, बँकिंग, रेल्वे आणि पोलाद क्षेत्रात गुंतवणूक करत आलाय. दोन्ही देशातील सत्ता बदलांचा परस्पर संबंधांवर फारसा परिणाम झाला नाही. तर पुतीन यांनी कायम मोदींनाही आपला मित्र मानलाय. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच शांततामय मार्गानंच तोडगा निघू शकतो असा मित्रत्वाचा सल्ला मोदींनी पुतीन यांना दिलाय. मोदी यांनी त्यांच्या तिन्ही कार्यकाळात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली आहे. त्यातच आता पुतीन यांनी युद्धबंदीच्या वाटाघाटींदरम्यान भारताचा उल्लेख करत या वाटाघाटींमध्ये भारतासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रांचाही सहभाग असायला हवा असं मत अप्रत्यक्षपणे व्यक्त केलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.